मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रालयातल्या समिती कक्षामध्ये 10 सामंजस्य करार करण्यात आलेले। महाराष्ट्रात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 25,892 रोजगारांची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। ग्लोबल इंडिया बिझनेस कॉरिडॉर यांच्यासोबत केलेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की यूके आणि भारतामध्ये आता FTA झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिकडनं बिझनेसेस येऊ शकतात, त्याकरता त्यांच्यासोबत आपण केलेला आहे। आणि दुसरा विशेष हा मला महत्त्वाचा वाटतो की मागच्या काळामध्ये आपण हायपरलूपच्या संदर्भात प्रयत्न केला होता, नंतर सरकार बदललं, काय झालं आपल्याला माहिती आहे, पण आता हायपरलूपची टेक्नॉलॉजी ही IIT मद्रासमध्ये तयार झालेली आहे आणि ज्या लोकांनी ती तयार केली आहे त्यात काही मराठी लोक आहेत आणि त्यात टुरटूर हायपरलूप असं त्यांनी तुतूर हायपरलूप असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे। तर यांच्यासोबतही आपण आज करार केलाय। GNPT आणि वाढवण पोर्ट आणि हायपरलूप असा हा करार आहे, ज्याच्यामध्ये पॅसेंजर मुवमेंट करता नाही तर गुड्स मुवमेंट करता आपण याचा एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार करणार आहोत। हा जर आपण तयार करू शकलो तर याच्यामुळे स्पीड देखील गुड्सची वाढणार आहे आणि आपल्या पोर्टची कॅपॅसिटी देखील वाढणार आहे। त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज झालेला आहे। अशा प्रकारचे 10 MOUs हे आपण या ठिकाणी केले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।